इर्मया 29 अध्याय आणि त्याचं 11वं वचन. इर्मया 29:11 माझ्या बरोबर काढा सर्वांनी. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. माझ्या बरोबर म्हणा. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुमच्या तुम्हास भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस योजनेविषयी आणि संकल्पाविषयी, देवाच्या विचारांच्या विषयी आपण विचार करतो, इंग्लिश मध्ये त्याला थॉट्स म्हटलेलं आहे. आणि मागील आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे संकल्प आहे त्याचं भाषांतर इब्री भाषेतून ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याचं भाषांतर असं होतं, चांगले विचार म्हणजे उत्तम विचार. देव तुमच्या आणि माझ्याविषयी वाईट विचार करत नाही, तर तो चांगला विचार करतो. हालेलुया. पण ते चांगले विचार आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट होण्यासाठी म्हणजे कार्यान्वित होण्यासाठी, आपल्या जीवनात जशाच तसे उतरून येण्यासाठी आपल्याला काहीतरी जबाबदारी प्रभूने देऊ केलेली आहे. आणि ती जबाबदारी आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला काय करावी लागते, पार पाडावी लागते. माझ्यासोबत काढा लुकाचं शुभवर्तमान याचं 17वा अध्याय आणि 32वा वचन. लुकाचं शुभवर्तमान याचं 17वा अध्याय आणि 32 वचन. खूप छोटं असं वचन आहे या ठिकाणी आणि ते वचन असं सांगतं, लोटाच्या बायकोची आठवण करा. प्रेज द लॉर्ड. काय लिहिले त्या ठिकाणी? लोटाच्या बायकोची काय करा, आठवण करा. संकल्प सिद्धीस जावे देवाचे असं जर तुम्हाला वाटत असेल तर लोटाच्या बायकोची आपल्याला आठवण केली पाहिजे. पेत्राचं दुसरं पत्र याचा 2रा अध्याय. लोट कोण होता आणि कशा प्रकारे जीवन जगत होता याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी अजून स्पष्टीकरण मिळेल. पेत्राचं दुसरं पत्र याचा 2रा अध्याय आणि 7 वचनापासून पुढे आपण वाचणार आहोत. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, दुसरं पत्र आणि 6 पासून पुढे होणाऱ्या अभक्तास उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्या विध्वंसाची शिक्षा दिली. आणि अधर्मी लोकांच्या कामातून वर्तनाने विटलेला नीतिमान लोक याची सुटका केली. तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून व त्याविषयी ऐकून त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता. भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनितिमान लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक सुंदर अशा प्रकारचं कथन या ठिकाणी आहे. आणि जे लोटाच्या जीवनाविषयी, लोट कशा प्रकारचं जीवन जगत होता त्याच्याविषयी आपल्याला वाचायला मिळतं. ज्यावेळेस आपण देवाच्या संकल्पाचा आणि देवाच्या योजनेचा विचार करतो त्यावेळेस निश्चितार्थाने ती योजना जी आहे किंवा जे चांगले थॉट्स आहेत, जे चांगले विचार आहेत देवाचे, ते माझ्या जीवनामध्ये कसे पूर्ण होतील याविषयीचा विचार नक्कीच आपल्या जीवनामध्ये येते. आणि ते कशा प्रकारे इम्प्लिमेंट होईल, कशा प्रकारे प्रस्तुत होईल, कशा प्रकारे कार्यान्वित होईल आणि त्याविषयीचा प्रयत्न किंवा त्याविषयीचे जे विचार आहेत ते आपल्या जीवनामध्ये नक्कीच येतात. आणि मागील आठवड्यामध्ये 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. याकोबाच्या विषयी आपण पाहिलं होतं की देव प्रथम आपल्या जीवनामध्ये प्रसंग घडवतो. काय घडवतो? प्रसंग घडवतो. परिस्थिती जी निर्माण होते देवाचा संकल्प पूर्ण होण्यासाठी, देवाची योजना पूर्ण होण्यासाठी देव प्रसंग घडवत असतो. आणि लोटाच्या जीवनामध्ये सुद्धा काही प्रसंग घडलेले आपल्याला पाहायला मिळतात. जे उत्पत्तीचा 13वा अध्याय आणि 14वा अध्याय या 2 अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. घरी जाऊन वाचा दोन्ही अध्याय. आणि दोन्ही अध्याय तुम्हाला लोटाच्या जीवनाविषयी खूप खोलवर आणि बऱ्याचच गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतील. लोट कोण होता? अब्रामाचा पुतण्या होता. लोट अब्रामापासून विभक्त झालेला होता. कालांतराने असं झालं की लोट आणि अब्राम हे दोघं जण एकत्रपणे आपल्या देशातून आपल्या बापाचं घर सोडून निघालेले होते. त्यांचा प्रवास एकत्र होता आणि त्यांची गुरेढोरे, त्यांची संपत्ती या सगळ्या गोष्टी एकत्र होत्या. आणि सर्व काही एकत्र असताना एक दिवस असा आला, एक प्रसंग असा आला की लोटाच्या गुराख्यांच्या मध्ये आणि अब्रामाच्या गुराख्यांच्या मध्ये त्याचे जे
कामगार होते त्या लोकांच्या मध्ये भांडण होऊ लागले आणि भांडण होऊ लागल्यामुळे लोटाने अशा प्रकारे निर्णय घेतला की आपण विभक्त होऊया आणि अब्राहम आणि लोट हे विभक्त होण्याचा विचार करतात आणि दोघं जण विभक्त होण्याचा ज्यावेळेस विचार करतात त्यावेळेस लोट जी आपली नजर आहे ती ज्यावेळेस आपली नजर फिरवतो त्यावेळेस त्याला सदोम आणि गमोराचा जो देश आहे जो प्रदेश आहे तो त्याला हिरवागार दिसतो आणि तो लांबून पाहतो की हा हिरवागार प्रदेश आहे आणि तिकडे न जाईल कारण अब्राहमाने त्याला अगोदरच सांगितलेलं असतं तू पूर्वेकडे गेलास तर मी पश्चिमेकडे जाईन तू दक्षिणेकडे गेलास तर मी उत्तरेकडे जाईन म्हणजे ज्या दिशेला तू जाशील त्या दिशेला मी जाणार नाही आणि आपण वेगळे होऊ विभक्त होऊ आणि लोटांनी मात्र एक चांगला प्रदेश एक सुपीक अशा प्रकारची जमीन निवडून घेतली आणि सदोम आणि गमोराचा नाश करण्यापूर्वी देव त्याचा नाश करण्यापूर्वी त्या ठिकाणची जमीन खूप सुपीक होती खूप सधन अशा प्रकारचा तो भाग होता आणि म्हणूनच लोटांनी त्या भागाची काय केली निवड केली आता त्या ठिकाणी जाणं हे काही चुकीचा निर्णय नव्हता आणि लोटांनी एक चांगला निर्णय घेतला होता की सधन भाग आहे आणि ठीक आहे मी त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि लोटांनी आपली सर्व संपत्ती जमा केली आणि तो त्या ठिकाणी निघून गेला आता निघून गेल्यानंतर ज्यावेळेस तो सदोमामध्ये जाऊन राहिलेला आहे त्या ठिकाणी त्याची गुरं राहिली त्याच्या ठिकाणी कदाचित त्याने घर बांधलं असेल आणि मग त्याला मुली पण 2 आहेत आणि अशा प्रकारचं त्याचं कुटुंब आहे हे त्या ठिकाणी वाढत आहे आणि बायबल त्या ठिकाणी पेत्राचं जे पत्र आहे आपल्याला सांगतं की ज्या वेळेस तो नीतिमान मनुष्य होता त्याच्याविषयी बायबल काय सांगतं लोटाला देव काय म्हणतो नीतिमान माणूस म्हणतो कारण नीतिमान माणसालाच देव संकटातून वाचवतो हालेलुया प्रेज द लॉर्ड आणि नीतिमानांना देव वाचवत नाही नीतिमान व्यक्तीलाच देव वाचवतो पण नीतिमान हा व्यक्ती त्याचं कुटुंब नीतिमान होतं त्याची पत्नी नीतिमान होती त्याच्या मुली नीतिमान होत्या आणि हे नीतिमान असणारा असं कुटुंब हे अनितिमान लोकांच्या मध्ये राहत आहे सदोम आणि गमोरा हा जो प्रदेश होता हा प्रदेश अशा प्रकारचा देश होता की ते खूप मोठ्या पातकामध्ये होते आणि त्याला देवाने खूप मोठं पातक म्हणजे ज्याला आपण पुरुष गमन म्हणतो अशा प्रकारच्या पातकामध्ये असणारा तो संपूर्ण देश होता आणि त्या देशावरती देवाचा कोप इतका झालेला होता की त्या काळामध्ये अग्नी आणि गंधक पाडून नाश केल्यासाठी ज्या देशाची निवड केली होती त्या देशाचं नाव होतं सदोम आणि गमोरा म्हणजे विचार करा की तो देश किती पातकाने भरलेला असेल किती वाईट गोष्टीने भरलेला असेल किती चुकीच्या कल्पनांनी भरलेला असेल आणि बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं की ज्यावेळेस लोट त्या ठिकाणी राहत होता त्यावेळेस त्याचा जीव कासावीस होत होता त्यावेळेस त्याचं अंतकरण जे आहे ते थोडस त्याला असं वाटत होतं की मी सोडून जावं मी या ठिकाणी निघून जावं कारण प्रसंग जे आहे ते प्रसंग त्याला वारंवार ह्या गोष्टीविषयी प्रवृत्त करत होते की तू इथे नाही राहायला पाहिजेस हालेलुया प्रेज द लॉर्ड ज्यावेळेस प्रसंग होतो ज्यावेळेस मी तुम्हाला मागील आठवड्यामध्ये याकोब आणि यसावाचं उदाहरण दिलं होतं आणि याकोब आणि यसावाच्या जीवनामध्ये जशा प्रकारे एक प्रसंग घडला म्हणजे याकोब वरण शिरपत होता यसाव त्या ठिकाणी आला आणि यसावाने आपला जो हक्क आहे जो ज्येष्ठत्वाचा हक्क आहे तो ज्येष्ठत्वाचा हक्क वर्णासमोर तुच्छ लेखला आणि या ठिकाणी सुद्धा लोट आहे आणि लोटाच्या जीवनामध्ये असा काही प्रसंग घडत आहे त्याला असं या गोष्टीविषयी विचारच नाही करता येतो की हा जो प्रसंग आहे तो प्रसंग देवाची योजना पूर्ण करण्यासाठी अडखळ ठरणार आहे कारण 13 आणि 14 अध्याय ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस देवाने वेगवेगळे प्रसंग लोटाच्या जीवनामध्ये घडवलेले वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडवलेल्या आणि त्या ठिकाणी अजून एक असा पण प्रसंग घडतो की त्या सदोम आणि गमोरावरती कोणीतरी राजा आक्रमण करतो आणि ही बातमी अब्राहमापर्यंत जाते आणि अब्राहमाला ज्यावेळेस हे कळतं त्यावेळेस अब्राहम आपली सैनिक आणि आपल्या सोबत असणारी माणसं घेऊन निघतो आणि त्या सर्व लोकांचा पाठलाग करतो आणि लोट त्याची बायको त्याची सर्व संपत्ती यांना सगळ्यांना सोडवून तो परत आणून कुठे आणून जमा करतो सदोम आणि गमोरामध्ये जमा करतो आणि सदोम आणि गमोरामध्येच ते काय करतात राहू लागतात आता इतकं प्रसंग घडून सुद्धा एक प्रकारचं आक्रमण होणं परत शत्रूच्या तावडीत सापडणं आणि एक वेळेस अब्राहमाकडून त्याची सुटका होणं हे सगळं घडून सुद्धा लोटाला अजून सुद्धा जाग आलेली नव्हती हालेलुया प्रेज द लॉर्ड लोटाचं जे अंतःकरण होतं अजून सुद्धा देवाची योजना नेमकी काय आहे या गोष्टीविषयी त्याच्या मनामध्ये भ्रम होता त्याला असं वाटत होतं की देवाने कदाचित मला सदोम आणि गमोरामध्येच राहण्यासाठी काय झालेलं आहे निवड केलेली आहे किंवा मी याच ठिकाणी राहू शकतो आणि याचा नुकसान याचा जो खूप मोठा परिणाम त्याच्या आणि त्याच्या फॅमिलीवर झालेला आहे या गोष्टीविषयी बायबल आपल्याला स्पष्टीकरण देतं आणि म्हणून तर देवाने आपल्याला लोटाच्या बायकोची आठवण करायला सांगितली हालेलुया लोटाच्या बायकोची
बायकोची आठवण करायला सांगणं यामध्येच त्याचं गुपित लपलेलं आहे. देवाने या सगळ्या गोष्टी नंतर सांगणं याच गोष्टीचं गुपित त्याच्यामध्ये लपलेलं आहे की लोटाच्या जीवनामध्ये जशा प्रकारे त्याच्यावर आक्रमण झालं, त्या ठिकाणच्या लोकांच्या कामातूरपणाचं म्हणजे जे वाईट जे जीवन जगत होते त्या लोकांचं आचरण जे आहे ते आचरण त्याला रोज आणि रोज दाखवून देत होतं. कदाचित तो ज्यावेळेस वेशीमध्ये जाऊन बसत असेल, कारण लोट खूप श्रीमंत व्यक्ती होता, प्रतिष्ठित व्यक्ती होता, लोकांना त्याची चांगल्या प्रकारे ओळख होती आणि अशा प्रकारचा हा व्यक्ती. आणि मग निश्चितार्थाने तो वेशीत जात असेल, कारण त्या काळातले जे प्रतिष्ठित माणसं होती ते वेशीत जाऊन बसायचे आणि लोक त्यांच्याशी चर्चा करायची आणि मग कदाचित हा शिवी कधीच न देणार आणि बाजूचे लोक मात्र कंटिन्युअसपणे मुखातून ज्यावेळेस शब्द काढतील त्यावेळेस शिव्या देणार, वेगवेगळ्या प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी बोलणारे. आताच्या काळामध्ये जशा प्रकारे एकमेकांना चुकीचे मेसेज पाठवणारे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे चुकीच्या गोष्टी बोलणारे आहेत, रस्त्यावरून एखादा माणूस चालला तरी त्याच्याविषयी कॉमेंट्स पास करणारे आहेत आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी जसं आपण आताच्या काळामध्ये पाहतो तशाच प्रकारचं वातावरण जे आहे ते लोटाच्या समोर सुद्धा होतं. आणि लोट आणि त्याची बायको आणि त्याच्या मुली याच केवळ नीतिमान देवाच्या दृष्टिकोनातून होत्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोटाचं जे जीवन होतं ते देवाशी जोडलेलं जीवन होतं. निश्चित अर्थाने तो देवाशी जोडलेला होता. पण ज्यावेळेस देवाच्या विचारांच्या विषयी देव त्याच्या जीवनामध्ये जे काही विचार किंवा योजना घेऊन येणार आहे त्याच्या योजनेविषयी मात्र त्याला भ्रांत पडलेली होती. त्याच्या डोक्यामध्ये भ्रांत यासाठी भ्रांत पडली होती की त्याला त्याची प्रॉपर्टी टिकवून ठेवायची होती, त्याला त्याच्या गुरांना सांभाळायचं होतं, त्याला त्याच्या गुराख्यांना सांभाळायचं होतं, त्याला तो सधन एरिया दिसत होता, त्याला ते सुपीक जमीन दिसत होती, त्याला ते श्रीमंत देश दिसत होता. आणि या सगळ्या गोष्टी दिसत असल्यामुळं जे आत्मिकता आहे की जे देवाचे थॉट्स आहेत, देवाचे जे विचार आहेत, जे संकल्प भविष्यामध्ये देवाने त्याच्याविषयी निवडून ठेवले त्या गोष्टीविषयी मात्र त्यानं दुर्लक्ष केलं होतं त्याच्याकडे पूर्णपणे. आणि म्हणून तर त्याचं जीवन हे पूर्णपणे अनिष्टामध्ये पडलं. कारण नंतर त्याची ना संपत्ती टिकली, नंतर ना त्याची बायको जिवंत राहिली, नंतर ना त्याच्याजवळ असलेले गुराखे राहिले, ना त्याच्याजवळ असलेली गुरं राहिली, काहीच त्याजवळ राहिलं. तो पूर्णपणे रिकामा झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाच्या संकल्पाकडे आपण लक्ष देत नाही ना त्यावेळेस जे आपण सांभाळायला हवं ते न सांभाळता जे सांभाळण्याची देवाची इच्छाच नाही ते ज्यावेळेस आपण सांभाळत राहतो त्यावेळेस होतं काय नेमकं की आपण देवाचे संकल्प आपल्यासाठी व्यर्थ ठरवतो. भलेही देवाचे संकल्प आपल्यासाठी चांगले आहेत, देव आपल्यासाठी चांगल्या योजना बनवतो, पण ज्यावेळेस प्रसंग आपल्या आजूबाजूला घडतात त्यावेळेस चांगल्या लोकांची संगत सोडून अब्रामासारख्या पवित्र माणसाची, देवाने निवडलेल्या माणसाची संगत सोडून तो सुपीक जमिनीकडे धावतो. भलेही त्याच्यामध्ये भांडणं होत होती, भलेही त्याच्यामध्ये वादविवाद होत होते, पण ते वादविवाद मिटवता आले असते, ते भांडणं मिटवता आले असते, किंवा त्या वादविवादावरती पडदा टाकता आला असता, किंवा तो असं म्हणू शकला असता की मी तुझ्यासोबतच राहतो कारण तुझ्यासोबत राहिल्याने मला आशीर्वाद प्राप्त होतोय, तुझ्यासोबत राहिल्याने मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि पवित्र लोकांच्या सानिध्यामध्ये राहिल्याने माझं जीवन पवित्र राहणार. हालेलुया, हालेलुया. कारण देवाचा संकल्प हाच होता लोटांची. देवाचा संकल्प हा नव्हता की लोट सदोम आणि गमोरामध्ये जावं. देवाचा संकल्प, देवाचे थॉट्स, देवाचे विचार त्याच्याविषयी हे नव्हते की त्यानं जाऊन सदोम आणि गमोरामध्ये राहावं, संपत्ती गमवावी, पवित्रपणा गमवावा, आपल्या बायकोला गमवावं, त्याच्या मुलांनी मुलींनी व्यभिचारी व्हावं, हे अजिबात त्याची इच्छा नव्हती. हालेलुया. कारण ज्यावेळेस एका कलुषित अशा प्रकारच्या वातावरणात ज्यावेळेस वाढले ना मुलं, कलुषित वातावरण होतं, आजूबाजूला व्यभिचारी मुलं होती, आजूबाजूला व्यभिचारी मुली होत्या, आजूबाजूला सगळं प्रकारे व्यभिचार करणारे लोक होते, पुरुष गमनासारखे असं मोठं पातक करणारे आजूबाजूला लोक होते. आणि अशा वातावरणामध्ये लोटाच्या मुली वाढतात. विचार करा की कशा प्रकारचं त्यांचं जीवन झालं असेल. बापासोबत व्यभिचार करण्याचे जे विचार आहेत ते एका दिवसात निर्माण होत नाहीत, लक्षात घ्या. त्यासाठी बी पेरत गेलेलं आहे आतमध्ये वारंवार ते जे बीज आहे ते बीज आतमध्ये घुसलं आणि एक दिवस त्या दोन्ही मुलींना असा विचार आला की आपण बापासोबतच व्यभिचार करावा. म्हणजे हा जो विचार आहे हा विचार सदोम आणि गमोराचा विचार होता. हा अब्रामापासून आलेला विचार नव्हता, हा अब्रामाच्या पवित्रपणातून आलेला विचार नव्हता. हा विचार सदोम आणि गमोरामध्ये ज्या वातावरणात मुली वाढलेल्या होत्या त्या वातावरणातला हा विचार होता. आणि तो विचार त्यांच्यामध्ये असल्या कारणाने बापासोबत झोपताना सुद्धा त्यांना लाज वाटली नाही आणि महत्वाची गोष्ट भीती वाटली नाही. देव काय विचार करेल याचा सुद्धा विचार त्यांनी केला. लक्षात घ्या,
ज्यावेळेस आपण देवाच्या थॉट्सचा विचार करत नाही, देवाच्या विचारांचा विचार करत नाही, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मी जे तात्कालिक विचार करतो, आपण तात्कालिक म्हणजे माझ्यासाठी कोण हितकारक आहे, माझ्यासाठी हा व्यवसाय हितकारक आहे, हा व्यावसायिक हितकारक आहे, माझ्यासाठी हा माणूस हितकारक आहे, माझा मित्र हितकारक आहे आणि माझे नातेवाईक हितकारक आहेत. आणि मग जे जे आपण एक प्रकारे एक वर्तुळ तयार केलं असतं, त्या वर्तुळाच्या बाहेर पडू इच्छित नाही. कारण का त्या वर्तुळामध्ये आपल्याला आनंद वाटू लागतो. आणि कुणालाही जो व्यक्ती वाईटाला आवडणार आहे किंवा वाईटाची आवड धरणार आहे, त्याला कुठल्याही प्रकारे पवित्र माणसाच्या सानिध्यात जायची आवड नसते. लक्षात, त्याला नेहमी अपवित्र माणसांच्या मध्ये शिव्या देणाऱ्या आजूबाजूला असलेले त्याला जास्त आवडतं. मग भलेही त्यासाठी ते हितकारक नसतं त्याच्या आत्म्याला, तरी सुद्धा तो शिव्या देणाऱ्या लोकांच्या मध्ये जास्त वाटतो. निंदा करणारेच त्याला जास्त आवडतात. याचं कारणच असतं की देवाचे थॉट, देवाचे जे विचार आहेत, थॉट्स आहेत, त्या गोष्टींना तो आपल्या पुरतं दुर्लक्षित करतो. हालेलुया. देव ज्यावेळेस तुमच्याविषयी चांगला विचार करतो ना, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नेमकं वातावरण काय आहे आणि ते वातावरण कोणत्या प्रकारच्या वातावरणात तुम्ही राहतात किंवा तुमची लेकरं राहत आहेत, तुमचं फॅमिली राहत आहे, तुमचे मित्र कोण आहेत, तुमचे सोबती कोण आहेत, तुमच्या आजूबाजूला काय विचार करणारे लोक आहेत, काय कार्य करणारे लोक आहेत, की काय बोलणारे लोक आहेत, या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. हालेलुया. देवाचे संकल्प असेच पूर्ण होत नाही. लक्षात घ्या, देवाचे संकल्प हवेतून पूर्ण नाही होत. देवाचे संकल्प, देवाच्या योजना, तुम्ही म्हणाला फक्त प्रार्थना केली, मी गुडघे टेकले आणि दिवसभर तुम्ही शिव्या देणाऱ्या लोकांच्या सानिध्यात अगदी राहिला आणि मग तुम्हाला असं वाटतं की नाही हेच असं आहे, हेच जीवन आहे, जगातून थोडी निघून जाऊ शकतो आपण. लोट सदम आणि गमोरातून निघून जाऊ शकला असं, कारण त्याला संधी दिली होती देवाने एकदा. ती कोणती संधी होती? ज्यावेळेस त्याला लुटून नेलं होतं, त्याची संपत्ती लुटून नेली होती, ज्यावेळेस त्याला लुटून नेण्यात आलं होतं. 13 आणि 14 अध्याय उत्पत्तीचा तुम्ही वाचा, नंतर तुम्हाला लक्षात येईल त्यामध्ये की ज्यावेळेस त्याला लुटून नेण्यात आलं होतं, ज्यावेळेस अब्राहमाने त्याला सोडवून आणलं आणि अब्राहमाचं आणि त्याचं कदाचित बोलणं झालं असेल. अब्राहम त्याला म्हणाला, अजून सुद्धा विचार कर, तू ज्या लोकांच्यात राहत आहेस ते असुरक्षित अशी माणसं आहेत, मी सुरक्षित आहे, मी सुरक्षित व्यक्ती आहे, माझ्या बरोबरची माणसं सुरक्षित आहेत, मी पवित्रपणे जीवन जगत आहे, माझ्यासोबत परमेश्वराचं कुंपण आहे, तू माझ्यासोबत अजून सुद्धा येऊ शकतो. आणि तरी सुद्धा लोट आला नसेल, लोट म्हणला असेल, अरे त्या ठिकाणी माझी गुरं आहे, त्या ठिकाणी माझी संपत्ती आहे, माझे गुराखे काय म्हणतील, माझे मित्र काय म्हणतील, नवीन जे लोक आता मी निवडलेले ज्यांनी मला जेवायला घरी बोलवतं ते काय म्हणतील, आणि जे लोक वेशीत रोज माझ्यासोबत बसतात ते काय म्हणतील, या सगळ्या लोकांचा त्याला विचार आला आणि अब्राहमाचं कदाचित त्याला ऐकलं असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचे संकल्प त्याला मौल्यवान नाही वाटत. देवाचे संकल्प त्यासाठी मौल्यवान आहेत या गोष्टीचा विचार सुद्धा डोक्यात आला. कारण का आजूबाजूला जे वातावरण होतं ते कलुषित होतं. त्या कलुषित वातावरणामध्ये जरी त्याचा जीव कासावीस होत होता, तरी त्या कासावीस जीवासाठी आवश्यक असणारी जी गोष्ट आहे, आवश्यक असणारं काय कासावीस जीवासाठी आत्म्याचं, त्याला प्रार्थनाची आवश्यकता आहे, त्याला देवाच्या गौरवाची आवश्यकता आहे, त्याला पवित्र लोकांच्या सहभागितेची गरज आहे, त्याला देवाच्या महिमेमध्ये जाऊन बसण्याची गरज आहे. हे सगळं जे आवश्यक होतं ते आवश्यक गोष्टी त्यांनी त्याच्या आत्म्याला देऊ केल्या नाही, त्याच्या कुटुंबाला देऊ केला नाही. आणि प्रसंग असा झाला की एक दिवस त्याच्या कुटुंबाचा संपूर्णपणे नाश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हालेलुया. बायबल आपल्याला स्पष्टपणे प्रसंग जाणीव करते. असा कोण माणूस नाहीये देवाकडे आलेला की त्याच्याविषयी देव चांगला विचार करतो आणि देव त्याला त्या चांगल्या विचारांच्या विषयी प्रसंगाने दाखवून देत नाही, असा कोणी व्यक्ती नाही. कारण प्रसंगामध्ये, घटनांच्या मध्ये तुम्हाला वारंवार ह्या गोष्टी दिसायला चालू होतील. मग तुमच्या सानिध्यामध्ये पवित्र लोक येतील, तुमच्या सानिध्यामध्ये देवाची माणसं येतील, तुमच्या सानिध्यामध्ये चांगलं शिक्षण येईल. कदाचित तुम्हाला वेळोवेळी देव परमेश्वर दाखवून देईल की हे तुझ्यासाठी योग्य नाही, हा मित्र तुझ्यासाठी योग्य नाही, हा नातेवाईक तुझ्यासाठी योग्य नाही, हे तुला कलुषित करणार आहे, या गोष्टी, हा सण तुझ्यासाठी योग्य नाही, हा उत्सव तुझ्यासाठी योग्य नाहीये, हे प्रसंग तुझ्यासाठी योग्य नाही, तुला इथून निघून गेलं पाहिजे, तुला याला सोडलं पाहिजे. आणि अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला वारंवार दिसून येतील. आणि समजा तुम्ही या सगळ्याकडे दुर्लक्ष कराल आणि देवाच्या थॉट्सला पूर्णपणे तुमच्या जीवनामध्ये नाकाम बनवा, ज्याला आपण म्हणतो की क्रियाहीन बनवा. हालेलुया. देवाच्या विचारांना कार्यशील बनवणं किंवा क्रियाहीन बनवणं हे केवळ तुमच्या हातामध्ये. बाजूला सांगा, देवाच्या विचारांना कार्यशील बनवणं तुझ्या हातात आहे आणि क्रियाहीन बनवणं तुझ्या हातात आहे. हालेलुया. देवाचे विचार कार्यशील हवेतून होत नाही. देवाचे विचार कार्यशील होण्यासाठी तुम्हाला त्या विचारांचा विचार करावा लागतो. तुम्हाला विचार करावा लागतो की देव माझ्याविषयी काय विचार करतो. देव तुमच्याविषयी चांगला विचार करतो, ह्याच्यात काही डाऊट नाही, यात काही शंका नाहीये. पण देव तुमच्याविषयी चांगला विचार करत असताना
तुम्ही जर कलुषित लोकांच्या मध्ये किंवा तुम्ही जर चुकीच्या घटनांच्या मध्ये आपलं जीवन जर शोधत असाल किंवा त्या ठिकाणी जर देवाचे संकल्प पूर्ण होतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. लक्षात घ्या. तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी जर शोधत असाल देवाचे विचार इथे पूर्ण होणार आहे तर निश्चित अर्थाने तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात. कारण अशा प्रकारे होणं शक्य नाहीये. तुम्हाला वारंवार त्याच्यातून बाहेर पडण्यासाठीच प्रयत्न करावे लागतील. बरेच लोक आज सुद्धा अनेक अशा प्रकारच्या गोष्टीतून बाहेर पडत नाही. त्याचं कारण काय माहितीये? कारण त्यांना देवाच्या संकल्पाचा विचारच नाही आला. आपल्या डोक्यामध्ये देवाचा संकल्प जे आहे, देव तुमच्याविषयी जो चांगला विचार करतो त्या गोष्टीविषयी त्यांनी आपल्या डोक्यात विचारच केला नाही. लोटा आणि लोटाच्या बायकोनी हा विचार केला नव्हता आणि म्हणून तर त्यांचं जीवन खराब झालं. म्हणून तर त्यांच्या मुलींचं नुकसान झालं. त्याच्या मुली जर अब्राहामासोबत वाढल्या असत्या तर बापासोबत व्यभिचार करण्याचा विचार सुद्धा त्यांच्या डोक्यात आला नसता. अब्राहामाच्या सानिध्यामध्ये वाढल्या असत्या तर अशा प्रकारे घटना घडली. कारण अब्राहामाच्या फॅमिलीत कुठे घडलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या ठिकाणी असं काही झालं नाही. कारण इसाकाला सुद्धा 20 वर्ष बाळ झालं नाही. हालेलुया. इसाकाला 20 वर्ष बाळ झालं नाही. इसाक आणि रिबिकाला 20 वर्षानंतर बाळ झालं. पण तोपर्यंत ते देवासोबत प्रामाणिक होते. देवावर त्यांचा दृढ विश्वास होता. ते प्रार्थना करत होते, देवाचं गौरव करत होते आणि नंतर 20 वर्षांनी एसाव आणि याकोब त्याला झाले. हालेलुया. कारण त्याला ठाऊक होतं की माझा बाप देवावर विश्वास, माझा बाप देवावर विश्वास आणि तो देव मला निराश करणार. तो परमेश्वर माझ्या जीवनामध्ये त्या घडवून आले आणि हे लगेच अधीर झाले. लगेच ह्या दोघी जे आहेत त्या लगेच अधीर होण्याचं कारण हे होतं की त्यांना त्या वातावरणातच त्यांची वाढ झाली. तुमची मुलं कोणत्या वातावरणात वाढतात? संकल्प तुम्ही चांगले विचार केले असतील मुलांच्या विषयी, तुम्ही तुमच्या लेकरांच्या विषयी खूप चांगला विचार केला असेल, तुम्ही तुमच्या स्वतःच्या विषयी सुद्धा खूप चांगला विचार केला असेल. कुणाचाही विचार स्वतःविषयी वाईट नसतो, लक्षात घ्या. पण आपलं जे वातावरण आहे, आपले जे प्रसंग आजूबाजूला घडत आहेत, देव जे तुम्हाला दाखवून देतो, लोटाला वारंवार दाखवलं देवाने, वारंवार दाखवत गेला देव आणि सांगत गेला की तुला इथून निघायचंय, तुला इथून निघायचंय. आणि ठाऊक आहे काय झालं? शेवटी सगळ्यात शेवटी देवाला जबरदस्तीने त्याला बाहेर काढावं लागलं. आणि ते जबरदस्तीने बाहेर काढणं हे सुद्धा कुणाची तरी प्रार्थना होती म्हणून तो बाहेर निघाला. हालेलुया. कुणीतरी त्यासाठी गुडघ्यावरती प्रार्थना करत होतं, कुणीतरी मध्यस्थी करत होतं आणि म्हणून लोट बाहेर निघाला. लोट असा चुकीच बाहेर निघाला नाही. लोटाचं धार्मिकता त्याला बाहेर काढू शकलं नाही. तर अब्राम त्या ठिकाणी ज्यावेळेस अब्रामाला देवाने कळवलं की मी सदोम आणि गमोराचा नाश करणार आहे, त्यावेळेस अब्राम मध्यस्थी करून आला. अब्राम म्हणाला प्रभू नीतिमान माणसाचा तू नाश करणार. प्रभू नीतिमान माणसाचा तू नाश करणार काय? देवाला जाणीव झाली की मी नीतिमान माणसाचा नाश नाही करू शकत आणि म्हणून देवाने लोटाला हाताला धरून बाहेर काढले. लोटाला हाताला धरून बाहेर काढण्याचं कारण असं होतं की अब्राम त्या ठिकाणी दुसरीकडे कुठेतरी प्रार्थना करतो. अब्राम प्रार्थना करतो. तुम्हाला कदाचित ज्यावेळेस संकटातून तुम्ही बाहेर येता, अडचणीतून बाहेर येता, त्यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल अरे मी चांगला आहे म्हणून मी बाहेर आलो. नाही, तुमच्यासाठी कोणतरी प्रार्थना करतो म्हणून तुम्ही बाहेर आले. हालेलुया. तुमच्यासाठी कुणीतरी देवाजवळ विनंत्या करताय, नदबद्ध करताय, मध्यस्थी करताय म्हणून तुम्ही बाहेर आला. याचा अर्थ असा नव्हे की देवाचा संकल्प तुम्ही पूर्ण केला. हालेलुया. देवाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वाईटातून, सदोम गमोरातून बाहेर यावं लागेल. सदोम गमोरामध्ये राहून देवाचा संकल्प पूर्ण नाही होत. सदोम गमोरा तुमच्यासाठी हानिकारक आहे या गोष्टीविषयी आपल्याला आपल्या अंतःकरणात जाणीव झाली पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की आपण घर सोडून निघून जावं. याचा अर्थ असा नव्हे की आपण जग सोडून निघून जावं. पण या जगामध्ये राहत असताना आपली सहभागिता कोणासोबत आहे, आपले मित्र कोण आहे, आपल्या आजूबाजूला जे प्रसंग घडत आहेत त्यांना आपण कशा प्रकारे आकलन करतो, त्या प्रसंगाचं कशा प्रकारे जे संकट येतात त्या संकटातून आपण काय शिकतो, ज्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात त्या अडचणीमधून आपण काय शिकतो, या गोष्टीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. लक्षात घ्या. त्या जसं मागच्या आठवड्यात मी सांगितलं की याकोबाचं वारंवार लक्ष देवाच्या संकल्पाकडे होतं. हालेलुया. याकोबाचं लक्ष हे देवाच्या संकल्पाकडे नव्हतं म्हणून तर त्याने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क वर्णासारख्या क्षुल्लक गोष्टीसाठी विकला. क्षुल्लक गोष्ट होती. वरण हे काय खूप मोठी गोष्ट नव्हती. जर कदाचित समजा मटणासारख्या, बिर्याणीसारख्या जेवणासाठी विकला असतं तर थोडं आपण समाधान पण मानून घेतला असता, चांगलं जेवण होतं. पण वरण म्हणजे एक साधी सिंपल गोष्ट होती आणि या साध्या सिंपल गोष्टीसाठी विकला. हालेलुया. काय होतं काय की ज्यावेळेस देवाच्या संकल्पाकडे दुर्लक्ष होतं त्यावेळेस आपल्याला बाकीच्या देवाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार, कारण ज्येष्ठत्वाचा हक्क आहे तो देवाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. आणि तोच हक्क विकला गेल्यामुळे झालं काय की देवाचा संकल्प पूर्ण झाला नाही.
बऱ्याच वेळेस देवाचा संकल्प आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं जीवन जे आहे त्याच्या हातामध्ये समर्पित करण्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या घटनांचं आकलन करता आलं पाहिजे, आजूबाजूच्या संकटांचं आकलन करता आलं पाहिजे. मी संकटात का आहे, मी अडचणीमध्ये का आहे, माझ्या आजूबाजूला ही लोक काय आणि या लोकांना मी किती दिवस माझ्यासोबत वागणं घेऊन जाणार आहे आणि हे मला कलुषित करतायत का, माझा आत्मा ग्रहण करतायत का, माझं कुटुंब घाणेरडं करतायत का, देवाचा संकल्प कुठेतरी माझ्या जीवनामध्ये थांबलेला आहे का, आणि जर तो पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. हालेलुया, बाहेर पडावं लागेल. लोटाला बाहेर काढलं पण संकल्प पूर्णपणे दिसलेला होता, त्या संकल्प संपलेला होता. एक बायको होती त्याची, तिला पण असं वाटत होतं कदाचित मी पाठीमागं पाहत राहिले तर माझी संपत्ती नाश पावणार नाही. पण बायबल त्या ठिकाणी सांगतं की लोटाची बायको खांब झाली, मिठाचा खांब झाला. मिठाचा खांब होण्यापूर्वी तिच्या डोक्यात हा विचार असेल, कदाचित ही विचार करत असेल की कदाचित माझ्या नवऱ्याने माझं ऐकलं असतं किंवा मी देवाचं ऐकलं असतं, कदाचित देवाचा आत्मा तिच्याशी पण बोलला असेल, देवाचा आत्मा तिला पण देवाने सांगितलं असेल, कारण ती निश्चितच प्रार्थना करणारी होती. जशी सारा प्रार्थना करणारी होती तशी ती पण प्रार्थना करणारी होती. जसं साराच्या फॅमिलीमध्ये ते वाढलेली होती, अब्रामाच्या फॅमिलीत होती, निश्चित अर्थाने त्यांचं जीवन हे प्रार्थनामय जीवन होतं. आणि देवाने त्याला नीतिमान म्हटलेलं आहे, तर नीतिमान ही बायको सुद्धा त्याची नीतिमान निश्चितच असणार आहे. पण तिचं लक्ष तात्कालीन वेळेस काय होतं, कुठे होतं, त्या संपत्तीकडे आणि त्या गोष्टी, ज्या गोष्टी ते सदम आणि गमोरामध्ये सगळे सोडून आलो. त्यांच्यासोबत बायबल सांगतं की त्यांच्यासोबत गुरेढोरे नव्हती, त्यांच्यासोबत त्यांची गुराखी नव्हते, त्यांच्यासोबत जी संपत्ती त्यांनी कमवलेली होती ती संपत्ती त्यांच्यासोबत नव्हती, त्यांच्यासोबत ते ज्या संपत्तीसाठी त्यांनी धडपड केली होती ती धडपड, त्या ठिकाणी धडपड केलेली कोणतीही संपत्ती त्यांच्यासोबत नव्हती. सगळं काहीतरी रिकामे होते आणि त्यांना अशी वेळ आलेली होती की ते गुहेत जाऊन राहिले. गुहेत, त्या नगरात सुद्धा नाही तर गुहेत जाऊन राहिले. आणि गुहेत राहण्यापासून म्हणजे गुहेत राहण्याएवढी परिस्थिती त्यांच्यापर्यंत येण्याचं कारणच हे होतं की त्यांचं जीवन पूर्णपणे देवाच्या संकल्पनेपासून, देवाच्या संकल्पापासून पूर्णपणे बाजूला गेलं. हालेलुया. तुम्हाला प्रसंगांचं आकलन करावं लागेल, तुम्हाला सगळ्या संकटांचं आकलन करावं लागेल. देवाचा संकल्प पूर्ण होण्यासाठी देव काय घडवत आहे या गोष्टीचं आकलन करावं लागेल. तुमची लेकरं जर त्या गोष्टीमध्ये घुसत असतील तर त्यांना ओढून बाहेर काढावं लागेल. नाहीतर एक दिवस मोठे निर्णय घेत असताना त्यांना देवाचा संकल्प सुद्धा आठवणार नाही, देवाच्या गोष्टी सुद्धा आठवणार नाही, देवाचे थॉट सुद्धा आठवणार नाही. त्यांना हा विचार येईल, माझं आत्ताच सध्याचं काय सांगा, कारण यसावाला काय वाटलं माहितीये, मला भूक लागली आता, पुढं 20 वर्षांनी ज्येष्ठ मुलाचा हा उपयोग देणार, त्याचा मला काय उपयोग नाही. मला आता काय आहे, मला वरण पाहिजे, मला भूक लागली, मला आता पोटाची भूक शांत करायची. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं त्याने वरण खाल्लं आणि तो चालता झाला. काय झाला, चालता झाला म्हणजे निघून गेला. म्हणजे त्याला काही असं वाटलंच नाही की मी काही मोठी चूक केली. म्हणजे ज्यावेळेस आपण देवाचे थॉट्स व्यर्थ ठरवतो ना त्यावेळेस होतं काय माहितीये, आपण तात्कालिक विचार करतो, आज मला काय मिळणार आहे सांग, आज मला काय प्राप्त होणार आहे, आज मला तुम्ही आशीर्वाद देणार, आज मला ह्या गोष्टी मिळणार आहे. भविष्याचं पुढचं भविष्य सांगू नका. पण आपला देव परमेश्वर पिढीचा परमेश्वर. हालेलुया. आपला परमेश्वर केवळ तुमच्या आयुष्यापुरता परमेश्वर नाहीये, तो तुमच्या मुलांचा परमेश्वर आहे, तुमच्या नातवांचा देव आहे, तुमच्या पतोंडात जे काही तुमची पिढी येणार आहे त्या पिढीचा देव आहे. हालेलुया. आणि देव तुमच्यापुरता विचार करत नाही, देव तुमच्या पिढीचा विचार करतो. हालेलुया. पण त्यांच्या डोक्यामध्ये हा तात्कालिक विचार येण्याचं कारणच हे होतं की देवाचा संकल्प त्यांना आठवला नाही. देव आमच्याविषयी चांगला विचार करतो, देव आमच्याविषयी चांगल्या थॉट्स त्याच्याजवळ आहेत, या गोष्टी त्यांना न आठवण्याचं कारणच हे होतं की ते तात्पुरता विचार करतो. आणि आज तात्पुरता विचार करणाऱ्या लोकांचं जास्त प्रमाण आहे. म्हणूनच त्या लोकांच्या मधून जर बाहेर यायचं असेल तुम्हाला तर देवाच्या त्या संकल्पांना आपल्या अंतःकरणामध्ये भरलं पाहिजे. देव तुमच्याविषयी चांगलाच विचार करतो. भलेही तुम्ही संकटात असा, भलेही तुम्ही अडचणीत असा, भले तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चुकीच्या गोष्टीतून जात असा, पण तरी पण देव तुमच्याविषयी चांगला विचार करतो. हालेलुया. चुकीच्या लोकांच्या मध्ये राहत असताना सुद्धा लोटाविषयी देव चांगला विचार करतो. आणि म्हणूनच तर देवाने त्याला बाहेर काढलं, म्हणूनच तर देवाने त्याला त्याचा प्राण वाचवला. हालेलुया. प्राण वाचेल तुमचा, प्राण वाचवणं जास्त मोठी गोष्ट नाहीये. देव प्राण वाचवेल पण संकल्प व्यर्थ ठरतील. यसाव सुद्धा जिवंत राहिला, यसाव सुद्धा जिवंत राहिला, पण नंतर भांडून किंवा नंतर रडून त्यांनी पश्चाताप केला, पण देवाने त्याला क्षमा नाही केली. यसाव सुद्धा जिवंत राहिला, त्याला संपत्ती मिळाली, सर्व काही मिळालं, पण त्याचा पिढीचा आशीर्वाद मात्र त्यांनी गमावलेला होता. त्याचा पिढीसाठी जो देवाने आशीर्वाद ठेवलेला होता तो मात्र क्षुल्लक गोष्टीसाठी त्यांनी गमावलेला.
क्षुल्लक गोष्टीसाठी आपण पिढीचा आशीर्वाद गमावू, क्षुल्लक गोष्टीसाठी आपल्या जीवनामध्ये असलेला जे देवाने संकल्प योजलेले ते संकल्प आपण व्यर्थ ठरवू आपल्यापुरते. आणि म्हणून तसं होऊ नये यासाठी तुम्हाला तात्पुरत्या विचारातून बाहेर यायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे संकट किंवा ह्या प्रॉब्लेम्स किंवा ह्या अडचणी देवा तू का घडवत आहेस या गोष्टीचं आकलन करायला मला बुद्धी दे, मला ज्ञान दे, मला समज दे आणि मला ह्यातून बाहेर काढ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर करू तुम्हाला त्या सर्व संकटांचं आकलन करण्यासाठी मदत करू. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या संकटांचं आकलन झाल्यानंतर निर्णय घ्यायचा आहे. वाचा माझ्याबरोबर रुथेचं पुस्तक, याचा पहिला अध्याय. रूथ याचा पहिला अध्याय. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतो, पहिला अध्याय 15 आणि 16 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तेव्हा ती म्हणाली, पहा तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा आग्रह मला करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईल, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहील. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक चांगला निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, जो देवाच्या संकल्पाला धरून आहे, देवाच्या योजनेला धरून आहे, देवाच्या सामर्थ्याला धरून असलेला निर्णय. आता या ठिकाणी नामी आणि त्याचं कुटुंब आहे आणि नामी आणि त्याचं कुटुंब काही काळापुरते येरुशलेम सोडून किंवा जे बेथलेहेम सोडून या ठिकाणाहून दुसरीकडे जाऊन राहतं. आणि दुसरीकडे जाऊन राहिल्यानंतर ते यहुदा देशातून ज्यावेळेस दुसरीकडे जातात त्यावेळेस त्या ठिकाणी नामी तिचा पती, त्याच प्रकारे त्याची 2 मुलं ही मरण पावतात. आता केवळ नामी आणि तिच्या 2 सुना या ठिकाणी जिवंत आहेत. आणि नामीच्या दोन्ही सुना ह्या मोवाबी आहेत. कोण आहेत त्या? मोवाबी स्त्रिया आहेत, त्या यहुदी नाहीत किंवा इस्रायली नाहीत. आणि तरी पण त्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया ज्यावेळेस पती ज्यावेळेस मरण पावतो, त्यांचे दोघींचे पती ज्यावेळेस मरण पावतात त्यावेळेस नामी त्यांना म्हणते की मी आता हा देश मोवाब देश सोडून पुन्हा एकदा मी माझ्या इस्रायल देशामध्ये जाणार आहे आणि आता तुम्ही सुद्धा काय करा, आपल्या बापांच्याकडे परत जा. पण एक जी जाऊ आहे ती जाऊ असं म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणताय त्या प्रकारे मी जायला तयार आहे. आणि दुसरी जी जाऊ आहे तिचं नाव आहे रूथ आणि ती रूथ काय म्हणते की मी तुमच्यापासून निघून जाणार नाही. तुम्ही जिथे जाल तिथे मी जाईल, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहील. तुमचा देव तो माझा देव आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहाल तोच देश हा माझा देश असणार. हालेलुया. हा एक उत्तम आणि चांगल्या प्रकारचा निर्णय होता. आता संकट आणि समस्या तिच्याही जीवनामध्ये आहेत, लक्षात घ्या. आता कोणती समस्या आहे? तिचा पती मरण पावलेला. रुथेचा पती हा मरण पावला आणि तरुण वयामध्ये मरण पावलेला आहे. तिचा पती हा काही खूप म्हातारा नव्हता की तो मरण पावावा, पण तिचा पती हा तरुण वयामध्ये मरण पावला आणि तरुण वयामध्ये मरण पावून सुद्धा ती आपल्या सासूला सोडून जायला या ठिकाणी तयार नाहीये. आणि केवळ ती सासूला सोडून जायसाठी तयार नाहीये एवढंच नाही, तर ती जिथं पण तिची सासू जाईल त्या ठिकाणी जाण्यासाठी ती तयार आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी ती बोलत असताना एक शब्द मात्र हा बोलते की तुमचा देव तो माझा देव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस अशा प्रकारच्या कठीण प्रसंगामधून ती जात आहे, मी तुम्हाला काय सांगत होतो की कठीण प्रसंगाचं ज्यावेळेस आपण आकलन करतो त्यावेळेस आपण एक निर्णय घ्यावा लागतो. आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय जो आहे तो रुथेने या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतो. आता रुथेच्या जीवनामध्ये सुद्धा कठीण प्रसंग आहे. कोणता कठीण प्रसंग? की तिचा पती मरण पावलं, तिचा सासरा मरण पावलं, त्या ठिकाणी संपत्ती सगळी नष्ट होणं. आता केवळ ज्यावेळेस नामी ज्यावेळेस यहुदी राष्ट्रामध्ये परत येते त्यावेळेस त्या ठिकाणी लोक तिला बोलवतात आणि ती म्हणते की मला काय म्हणू नका, नामी म्हणू नका, कारण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ती काय म्हणते? 20 वचन आहे. ती त्यास म्हणाली, मला नामी म्हणू नका तर मला मारा म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. 20 वचन त्या ठिकाणी आहे आणि ते वचन सांगतं मला नामी म्हणू नका, मला करुणामय म्हणू नका, तर क्लेशमय म्हणा. का क्लेशमय म्हणा मला? कारण मी जे भरलेले गेले होते पण येताना मात्र मी रिकामे आले. म्हणजेच काय, तिच्याजवळ आता काहीच राहिलेलं नव्हतं. तिचा पती गेला, 2 मुलं मिली आणि त्याच प्रकारे संपत्ती नष्ट झाली आणि एवढी हे कपलक स्त्री, या कपलक स्त्री जवळ राहून आता काय मिळणार है ना. रुथेला पण आणि तिच्या जावेला सुद्धा हा विचार डोक्यामध्ये असेल आणि जावेने एक चांगला विचार केला. जग जसा विचार करतं तसंच विचार केला तिने. कारण जग काय विचार करतं, आता हिच्याजवळ काय आहे, आता हिला मूळ बाळ होणार नाही आणि तिच्यासोबत माझं लग्न होईल, किंवा ही काही म्हातारी आता व्यक्ती संपत्ती कमवणार आहे आणि हिच्याकडे गावी सुद्धा काय असणार आहे, काहीच नाहीये तिच्याकडे.
म्हणजेच काय, हिच्यापासून जाणं निघून जाणं ह्यातच काय शहाणपणा आहे. आणि हा शहाणपणा त्या जावेने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जर जगाच्या दृष्टिकोनातून विचार केला, लॉजिकली विचार केला, तर हा संकल्प किंवा ह्या गोष्टी, हा जो निर्णय आहे तो अतिशय योग्य निर्णय होता. पण ज्यावेळेस रुथेकडे आपण पाहतो त्यावेळेस रुथेनं मात्र संकल्पाचं किंवा देवाच्या योजनेचं पूर्णपणे आकलन केलेलं आहे. संकटाकडे देवाच्या नजरेतून पाहिलेलं आहे. या गोष्टीकडे आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. रुथेचा जो निर्णय होता तो रुथेचा निर्णय लॉजिकली नाहीये, माणसाच्या दृष्टिकोनातून मूर्खतेचा निर्णय आहे, माणसाच्या दृष्टिकोनातून खूप वेडेपणाचा निर्णय आहे. आणि निघून जाणं हा शहाणपणाची गोष्ट होती. पण तिच्या जवळ राहणं हे मूर्खपणाचं काम होतं. तरी सुद्धा रुथ म्हणाली की मी तुमच्या जवळच राहीन, मी तुमच्या सोबतच राहीन. तुमचा देव तो माझा देव, तुमचा देश तो माझा देश. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी सांगतं रुथ आपल्या सासूला बिलगुन राहिली, आपल्या सासूजवळ राहिली. त्या घरात प्रार्थना होत असेल, त्या घरात बायबल वाचलं जात असेल, त्या घरामध्ये देवाचं गौरव केलं जात असेल, त्या घरामध्ये देवावर विश्वास ठेवला जात असेल. कारण ते यहुदी कुटुंब होतं आणि यहुदी कुटुंब या नात्याने त्या घरामध्ये वारंवार देवाच्या गोष्टीवरती बोललं जात असेल. आणि देवाच्या गोष्टी बोललेल्या निश्चित अर्थाने रुथेच्या कानावर सुद्धा वारंवार पडलेल्या होत्या. कारण रुथेच्या कानावर हे पडण्याचं कारण जे होतं की पवित्र जीवनातून आलेल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे नामीच्या जीवनातून, नामीचं जी मुलं होती त्यांच्या जीवनातून ज्या आलेल्या गोष्टी होत्या. कारण तिचं जो पुढचं जीवन होतं, नंतर तिनं बोआजशी लग्न करेपर्यंत जो प्रसंग होता, त्या सगळ्या प्रसंगामध्ये ती पवित्र जीवन जगली. हालेलुया. कोणतं जीवन जगली? आणि हे पवित्र जीवन जे आहे ते पवित्र जीवन देवाच्या सोबतीशिवाय, देवाच्या सानिध्याशिवाय, देवाच्या संकल्पाशिवाय, देवाची सोबत असल्याशिवाय जगता येत नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणूनच त्या घरामध्ये होणारी प्रार्थना, त्या घरामध्ये होणारं पवित्र जीवन, त्या घरामध्ये जी धार्मिकता शिकलेली होती ती रुथ त्या गोष्टीला तिला चांगल्या प्रकारे तिच्या डोक्यामध्ये होतं. आणि वारंवार ह्या गोष्टी ऐकल्यामुळं तिला ठाऊक होतं की जरी संकट आली, जरी अडचणी आल्या, जरी हे सगळं काही संपलेलं असं वाटत आहे, जरी ह्यातून काही मार्ग निघणार नाही असं जरी दिसत आहे, जरी एखाद्या माणसाने पाहिलं की हे सगळं काही संपलंय, तरी सुद्धा देव याच्यातून मार्ग काढतो. आणि देवाचे विचार माझ्याविषयी चांगले, देव माझ्याविषयी चांगला विचार करतो. कारण जसं आपण पाहतो की तुमच्याविषयीचे माझे संकल्प चांगले संकल्प आहेत, तुमच्याविषयीच्या माझ्या योजना चांगल्या योजना आहेत आणि ह्या योजना तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हाव्या असं जर वाटत असेल तर तुम्हाला संकटांचं आकलन करून योग्य निर्णय घ्यावे लागतात. हालेलुया. संकटाचं आकलन करून धिम्म बसून चालत नाही. संकटांचं आकलन करून आता तिला सासूलाच म्हणायची वेळ आली असती, रुथेला, रुथ जर करायची डिंब बसले असते, तुम्हीच आता निर्णय घ्या, तुम्ही म्हणाल तिकडे जायचं तुम्ही तिकडे जा, नाहीतर तुम्ही जा मी इथे राहते आणि मग नंतर बघू माझ्या मनामध्ये विचार करून मी सांगतो. कारण आताची लोक काय करतात, मी विचार करून सांगतो. मी काय करतो, विचार करून सांगतो, मी प्रार्थना करून सांगतो. आणि मग प्रार्थना 10 वर्ष थांबत नाही, विचार 10 वर्ष थांबलेले नसतात. कारण का बरं, त्यांचे विचार एकच असतो की हे सांगतं ते करायचं नाही. का करायचं नाही? कारण मनुष्याचं लॉजिक जे आहे तो लॉजिक तसंच सांगतो. माणसाला लॉजिक काय सांगतं, जी बुद्धी आहे मानवी बुद्धी, ती मानवी बुद्धी काय सांगते की हे करायचं नाहीये. कारण देवाचा विचार मानवी बुद्धीच्या पलीकडचा असतो. हालेलुया. कारण ज्यावेळेस मी विचारांच्या विषयी विचार करत होतो, ज्यावेळेस विचारांच्या विषयी यावेळेस पाहत होतो, त्यावेळेस बायबलमध्ये विचारांच्या विषयी बऱ्याच गोष्टी त्याचे अर्थ वेगवेगळे लिहिलेले. आणि डिसिजन म्हणजे ज्याला आपण म्हणतो निर्णय घेणे, त्या निर्णयाला बायबलमध्ये अर्थ आहे. इब्री भाषेचं जे भाषांतर आहे ते भाषांतर आज सांगतं डिवाइन विचार, डिवाइन थॉट्स, म्हणजे जो निर्णय आहे माणूस दैवी विचार. जसं निसूत्रेमध्ये आपल्याला वाचायला मिळतं की त्या विचारांना किंवा त्या डिसिजनला जो देवाच्या बाजूचा निर्णय आहे त्याला दैवी विचार म्हटलेला आहे. हालेलुया. कोणता विचार म्हटलेला आहे? दैवी विचार म्हटलेला आहे. म्हणजे जो दैवी डिसिजन आहे तो मानवाच्या बुद्धीने चालत नाही. हालेलुया. मानवाच्या विचारांनी चालत नाही, तो देवाच्या संकल्पाशी जोडलेला असतो, देवाच्या विचारांशी जोडलेला असतो, स्वर्गाशी जोडलेला असतो. हालेलुया. आणि जो स्वर्गाशी जर जोडला ना, एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्या जीवनामध्ये त्याला निश्चित अर्थाने देवाचे संकल्प पूर्णत्वास झालेले पाहायला मिळतात. हालेलुया. जे रुथेला पाहायला मिळाले. रुथेचा निर्णय तात्कालिक वेळेस मूर्खपणाचा निर्णय होता, पण तो देवाच्या दृष्टिकोनातून मात्र उत्तम निर्णय होता, योग्य निर्णय होता, डिवाइन विचार होता, दैवी विचार होता. आणि तो विचार तिने केला आणि म्हणून ती म्हणाली मी तुमच्या बरोबर यायला तयार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कित्येक लोक असे आहेत की आज दैवी विचार करायचं त्यांना कठीण जातं. कारण कठीण का जातं? संकल्पाकडे देवाचं लक्ष नाही.
कठीण जातं यासाठी की संकटाचं आकलन ते व्यवस्थित करत नाही, परिस्थितीचं आकलन ते करत नाही. तेच मित्र वागवत राहतात, तेच नातेवाईक वागवत राहतात, त्याच त्या रूढी, त्याच त्या परंपरा, तेच ते सगळं, तेच वर्षापासून 10 वर्षापासून चालत आलेलं आहे, तेच सगळं. आणि मग देवाचे विचार, देवाचे थॉट्स, या सगळ्या गोष्टीकडे अजिबात विचार नसतो. देवाचे थॉट्स फक्त बंद करून ठेवण्यासाठी असतात. देवाचे थॉट्स फक्त बायबलमध्ये आहेत, ते जीवनात उतरवण्यासाठी आहेत, या गोष्टीवर त्यांचा विश्वासच नसतो. कारण का? त्यांना असं वाटतं देवाचे थॉट्स फक्त वाचण्यासाठी आहे, ते वाचायला खूप चांगले वाटतात आणि इकडे तिकडे फॉरवर्ड करायला व्हॉट्सअपवरती खूप चांगले वाटतात. अमुक देवाचं वचन आहे आणि मग दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला ते खूप चांगले वाटतात. पण ज्यावेळेस स्वतःच्या जीवनात लागू करायचे विचार येतात त्यावेळेस आपल्याला मनुष्याचे विचार आला, असं कधी होतं का? मग हा माझा मित्र दुरावणार, हा नातेवाईकाला काय वाटेल, मग त्या अमुक माणसाला काय वाटेल, मग तो मला नावं ठेवेल, मग तो असं करेल तसं करेल. कदाचित जाऊ म्हणले असेल ऋतेची, अरे तू मूर्ख बाई आहेस का? तुला कळत नाही का की या म्हातारीजवळ आता काही राहिलेलं नाहीये? कशाला हिच्याजवळ राहते, कशाला हिच्यासोबत चालली तू यहुदा देशात, कशाला जाते तू? चल माझ्याबरोबर, आपण दोघी जण चांगल्या प्रकारे राहूया, कुठं तर चांगला नवरा करू, लग्न करू आणि मजा करू. विधवेचं जीवन जगायची काय गरज? कारण ही विधवा आहे, तू पण विधवा, दोघीही राहा अशाच. पण रूथ म्हणाली, देवाचे विचार माझ्याविषयी महान आहेत, देवाचे विचार आहेत माझ्याविषयी खूप चांगले आहेत, देव माझ्याविषयी उत्तम विचार करतो. आणि लक्षात घ्या, रूथेचं पुढचं जीवन तुम्ही 4 अध्याय वाचून पहा. रूथेचे त्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की देव किती उत्तम विचार करतो आपल्याविषयी. देव आपल्याविषयी किती उत्तम, शून्यातून तिच्यासाठी देवाने उत्तम निर्माण, शून्य, सगळं काही शून्य होतं, रूथेजवळ काहीच नव्हतं, रूथ शून्य होती पूर्णपणे. ज्यावेळेस रूथ आली यहुदा देशामध्ये बेथलेहेमात, त्यावेळेस तिच्याजवळ काहीच नव्हतं, ती संपूर्णपणे रिकामी होती आणि तिला पुढे काही आशा आहे अशा प्रकारे तिच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा वाटत नव्हतं. तरी सुद्धा देवानं तिच्यासाठी संकल्प तयार केलेला होता. इथं रूथ निर्णय घेते, तिथे बोआज तयार होतो. इथे रूथ निर्णय घेते, तिथं बोआजाच्या मनाची तयारी होत आहे. इथं रूथ निर्णय घेते, त्यावेळेस त्या ठिकाणी बोआज तयार होत आहे. त्या ठिकाणी बोआजाच्या पोटामध्ये जे बीज आहे इशायाचं आणि इशायाबरोबर दाविदाचं, ते बीज वाढत होतं. हालेलुया. तुम्ही असा विचार करू नका देव फक्त रूथेचाच विचार करतो, रूथेविषयी विचार करतो, नाही, देव दाविदाचा विचार करतो रूथेवर. हालेलुया. मी समजते, मी तुम्हाला काय सांगतो, देव दाविदाचा विचार करतो रूथेमध्ये, कारण रूथ ही दाविदाची पणजी होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ते बीज तिच्यामध्ये होतं. हालेलुया. जे रक्त आहे, ते डीएनए जो आहे, तो डीएनए तिच्यामध्ये वाढतो आणि त्याच डीएनए मधून पुन्हा दावीद येणार होता, येशू ख्रिस्त त्याच्यानंतर येणार. या गोष्टी होत्या आणि हा संकल्प ज्यावेळेस रूथेला कळाला त्यावेळेस तिने निर्णय घेतला, मी तुमच्याबरोबर येणार, मी तुमच्याबरोबर येणार, मी इथे राहणार. देवाचे थॉट्स हे आपल्याला तात्कालिक वेळेस समजत नाहीये, पण ज्यावेळेस समजतात खूप मोठा बदल घडतो, खूप मोठ्या प्रकारे चमत्कार घडवतात. मग तुम्ही तात्कालिक विचार करत नाही, तुम्ही फायदा पाहत नाही, तुम्ही नुकसान पाहत नाही, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना पाहत नाही, अडचणींना पाहत नाही, तुम्ही परिस्थिती पाहत नाही, तुम्ही पैसा किती आहात हे पाहत नाही, तुम्ही किती अज्ञानी आहात हे पाहत नाही, तुम्हाला लोक मूर्ख म्हणतात हे तुम्ही पाहत नाही. तुम्ही तुमचं लक्ष केवळ देवाच्या थॉट्सकडे. देव चांगला विचार, देव चांगला विचार करतो, देव चांगला विचार करतो, देव चांगला विचार करतो, त्याची योजनेशी मी जोडला जात आहे, त्याच्या योजनेशी मी जोडला जात आहे. ज्यावेळेस तुम्ही असं म्हणत राहता आणि एक दिवस जोडले जाता. हालेलुया. कारण त्याची योजना सार्वकालिक योजना आहे, त्याची योजना तात्पुरती योजना नाहीये. त्याची योजना केवळ देवळाला दिसतं तेवढ्यापुरतच तो समाधान मानत नाहीये, तो अंतःकरण पाहतो आणि पुढच्या हजारो वर्षानंतरचा विचार करतो. हालेलुया. हजारो वर्षानंतर, आज आपण हजारो वर्षानंतर या ठिकाणी बसलोय आणि रूथेविषयी विचार करत आहोत. हालेलुया. हजारो वर्षानंतर, म्हणजे हा विचार सुद्धा देवाने केला. हालेलुया. विचार करा आपल्या अंतःकरणामध्ये की तुमच्या विषयीचा हजारो वर्षानंतरचा विचार देवाने करून ठेवला. हालेलुया. स्वर्गामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुमच्यासाठी ते घर तयार करून ठेवलेलं देवाने. तुमच्या स्वर्गामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस ते पारितोषिक तयार करून ठेवलेलं आहे. त्या पारितोषिकाचा विचार आज आपण तात्कालिक पापासमोर नाही करत. तात्कालिक ज्यावेळेस आपल्यासमोर प्रसंग येतात त्यावेळेस आपण नाही करत. आपल्या डोळ्याला जे चांगलं दिसतं त्याचाच आपल्याला डोक्यात विचार असतो, हे आज मला चांगलं, हे मला प्राप्त करायचं, हे मला प्राप्त करायचं. पण या प्राप्ती पुढे आपण देवाच्या थॉट्सचा जर विचार केला तर त्याची प्राप्ती आपल्याला खूप क्षुल्लक वाटते. खूप म्हणजे खूप मोठी क्षुल्लक वाटते. तुम्हाला असं वाटेल की अरे मी विनाकारण धडपड करत होतो, जसं शमशोनाने धडपड केली विनाकारण, आणि शमशोनाच्या हातामध्ये शेवटी काय सापडलं माहिती आहे? त्याचे डोळे फोडले आणि त्याला धान्य दळायला बसवलं. कारण देवाचा संकल्प त्यांनी व्यर्थ ठरवला. देवाचा संकल्प हा कधीच नव्हता की त्यांना धान्य दळावं बलिष्ठांच्या तुरुंगामध्ये. देवाचा संकल्प हा कधीच नव्हता की शास्ता, ज्याला देवाचा अभिषेक होता, जो बायबल मध्ये असा दुसरा व्यक्ती आहे की
की जो जन्मण्यापूर्वी देवाने अभिषेक केलेला होता त्याला, आणि महत्वाची गोष्ट त्याच्याविषयी पुढचं भरपूर भविष्य देवाने अगोदरच जन्मण्यापूर्वी सांगून गेलो, आणि बायबल सांगतं त्याविषयी तो नाजीर असेल देवाचा. हालेलुया. आणि असा हा व्यक्ती धान्य दळायला बसणं हे देवाच्या संकल्पनेत कधीच नव्हतं. हे त्याचे विचार होते, हे त्याचा दुष्टपणा होता, हा त्याचा निर्णय होता. त्यानं प्रसंगाचं आकलन केलं नाही, त्यानं प्रसंग पाहिलं नाही, त्यानं संकट पाहिलं नाही, आणि म्हणून त्या जीवनामध्ये त्याला मिळालेलं हे प्रतिफळ होतं. पण देवाचं ही इच्छा अजिबात नव्हती, आणि तुमच्याही विषयी देवाची इच्छा अशी अजिबात नाही. हालेलुया. देवाची इच्छा तुमच्याविषयी खूप चांगली आहे, पण ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रसंगाचं आकलन करावं लागेल. प्रसंगाचं आकलन झाल्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील. मग निर्णय घेत असताना कठीण निर्णय असेल, कदाचित कोणाला सोडण्याचा असेल, काहीतरी सोडण्याचा निर्णय असेल, काहीतरी त्याग करण्याचा निर्णय असेल, ज्याच्यासोबत काहीच नाही त्याच्यासोबत चालण्याचा निर्णय असेल, तुम्हाला आवडत नाही असल्या माणसासोबत जाऊन समेट करण्याचा निर्णय असेल, क्षमा मागण्याचा निर्णय असेल, कदाचित देवाचा गौरव करण्याचा निर्णय असेल, पाप सोडण्याचा निर्णय असेल, व्यसन सोडण्याचा निर्णय असेल, आणि देवाला देण्याचा निर्णय असेल, देऊन टाकण्याचा, सोडून देण्याचा निर्णय असेल. बऱ्याचशाच गोष्टी असतील, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस देवाचा संकल्प हळूहळू पूर्णत्वास जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. हालेलुया. हालेलुया. रूथ निर्णय घेते आणि जाते नामी बरोबर, आणि नामी बरोबर गेल्यानंतर सुरुवातीला आता तिला असं वाटलं असेल 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं ज्यावेळेस ती बवासाला भेटते त्यावेळेस बवास तिची साक्ष लगेच देतो की तू आपल्या सासू बरोबर कशी वागलीस सगळ्यांना ठाऊक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेसच तिच्या डोक्यामध्ये क्लिक झालं की देव माझ्याविषयी विचार करतो. हालेलुया. हालेलुया. देव माझ्याविषयी चांगला विचार करतो, आणि देवाला ठाऊक आहे मी तर येऊन सांगितलं, नामी तर येऊन सांगितलं नाही, कोणी सांगितलं? हे देवाने सांगितलं. हालेलुया. तिची ॲडव्हर्टाइज कोण करतो? देव करतो. तिच्याविषयी कोण सांगत होतं? बाबाजोपर्यंत कशी बातमी गेली? देव सांगत होता. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या संकल्पाशी जोडले जाता त्यावेळेस देव तुमच्याविषयी सांगत जातो. देव तुमच्या ॲडव्हर्टाइज करत जातो. देवाला या गोष्टी तुम्हाला कराव्या लागत नाही, तुम्हाला फक्त आणि फक्त त्याशी जोडून प्रामाणिकपणे जीवन जगत आहे. फक्त इतकंच करायचं, ह्याच्या पलीकडे काही करायची गरज नाहीये, लक्षात घ्या. पण ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस निर्णय घ्याल त्यावेळेस देव अद्भुत कार्य करताना तुम्हाला दिसेल. निर्णय घ्यायला शिका. रुथेनं जो निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी तिच्या जावेनं तो निर्णय घेतला नाही. नंतर जावेचं नाव कुठंच आपल्याला पाहायला मिळत नाही, पण रुथेचं नाव येशूच्या वंशावळीमध्ये आहे. हालेलुया. आणि आज येशूच्या वंशावळीमध्ये रुथेचं केवळ नावच नाही तर ती पंजी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिच्याच वंशातून प्रभू येशू ख्रिस्त आहे, तिच्याच वंशातून तारण सुद्धा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर खूप महान आहे, लक्षात घ्या. परमेश्वर साध्या साध्या अशा गोष्टीतून तुम्हाला वारंवार दाखवून देत असतो की माझे संकल्प तुझ्याविषयी काय, माझे संकल्प तुझ्याविषयी काय. अजून एक वचन वाचा तुमच्या लक्षात येईल. लुकाचा शुभवर्तमान 1 अध्याय. 35 पासून पुढे. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबाईलाही मातापणे पुत्र गर्भ राहिला आहे, आणि जिला वांस म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दास आहे, आपण सांगितल्याप्रमाणे मला होईल. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक स्त्री या ठिकाणी आहे की जी असं म्हणाले की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला होईल. हालेलुया. तिचा निर्णय खूप लवकर घेतलेला निर्णय होता. हालेलुया. की लगेच म्हणाल, लगेच. त्या ठिकाणी तिला विलंब लावला नाही. विचार करून सांगते, प्रार्थना करून सांगतो, त्याच्यानंतर बघू काय म्हणतोय देव, बघूया काय होतंय, असं तसं बरंच काय काय. आणि असं आलं की लक्षात ठेवायचं की याचा निर्णय ठरलेला आहे, सोडून जायचं. प्रेज द लॉर्ड. मरिया असं म्हणाली नाही. मरिया पण प्रार्थना करत होती, आणि तुमच्या आणि माझ्यापेक्षा अधिकच जास्त करत होती. हालेलुया. 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 कारण जिच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्त जन्मला ती साधी सुधी पवित्र स्त्री नव्हती. साधी सुधी स्त्री नव्हती. नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त जन्मला म्हटल्यानंतर अति पवित्र असणारी व्यक्ती. तिच्या काही असं काहीतरी देवाने पाहिलं होतं की जे दुसऱ्या कुठल्या स्त्रीमध्ये, कुमारीमध्ये नाही दिसत, केवळ तिच्यामध्ये दिसत. हालेलुया. हे खूप अद्भुत आहे, लक्षात घ्या. आणि अशा स्त्री जवळ ज्यावेळेस देवदूत जातो त्यावेळेस ती विचार करून सांगणारी नव्हती किंवा प्रार्थना करून सांगणारी नव्हती. आत्ताच्या प्रार्थना करणाऱ्या लोकांना विचारणारा असा निर्णय घ्यायचा देवाच्या बाबतीत, ते म्हणतात बघतो 2 दिवस उपवास करून सांगतो. कारण का बरं उपवास करून का सांगतो? कारण त्याचा निर्णय ठरलेला असतो, त्याला नाही म्हणायचं. बऱ्याच वेळेस होतं काय
की आपण देवाचे संकल्प आपल्या पुरते व्यर्थ कधी ठरवतो माहिती आहे? ज्यावेळेस देवाच्या निर्णयाला आपण लगेच हो म्हणत नाही. लगेच देवाचे निर्णय ज्यावेळेस आपण लगेच हो म्हणत नाही ना, त्यावेळेस ते भिजत घोंगडं पडत राहतं. आणि एक दिवस मग 5 वर्ष जातात, 10 वर्ष जातात. जसं मागील आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, जितकं तुम्ही विलंब लावा तितकं तुमच्या जीवनामध्ये काळ थोडा राहील आणि टार्गेट खूप मोठं राहील. हालेलुया. मी काय सांगतो, काळ तुमच्यामध्ये थोडा नाही, पण टार्गेट जे आहे ते टार्गेट तितकंच असणार आहे मोठं. मोठ्यातलं मोठं टार्गेट जे आहे तशाच प्रकारे, जशा प्रकारे वन डे मॅच आणि जशा प्रकारे T20 जसं आपण म्हणतो ना, तर त्या मॅच सारखं जे आहे, म्हणजे जितकं ते संत गतीनं म्हणजे हळू बॅटिंग करतील ना, तितकं त्याचं टार्गेट जे टार्गेट सेम राहतं, पण बॉल कमी राहतो. म्हणजेच काय, जितकं तुम्ही विलंब लावा, जितकं तुम्ही म्हणाल की अजून एक दिवस, अजून एक दिवस, अजून एक दिवस, अजून एक दिवस, अजून एक महिना, अजून एक वर्ष, आणि मग हे म्हणत जा, आणि मग केस पिकत जातात, आणि मग हातात काठी येत जाते, आणि मग म्हणलं आता देवा तुझं इच्छा मी पूर्ण कर. देव म्हणतो इतके दिवस तू कुठे गेला, आता केवळ काठी घेऊन लंगडत चालायचं बाकी राहिले, बस बाकी काही करायची गरज नाही आता. कारण का होतं काय की आपण विलंब लावत आहोत, पण मरिया अजिबात विलंब लावत नाही. मरिया लगेच म्हणते, पहा मी प्रभूची दास, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मरिया असं म्हणाली, आणि म्हणून त्याच क्षणी देवाचा आत्मा तिच्यावर, हालेलुया, तत्क्षणी लगेच तिच्यावरती देवाचा आत्मा उतरला. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतात, तिला प्रसंगाची जाणीव होती. लक्षात घ्या, तिला संकटाची जाणीव होती, तिला निंदेची जाणीव होती, तिला किती प्रकारे त्रास होणार आहे या सगळ्या गोष्टी तिला ठाऊक होत्या. कारण त्यावेळेस ज्या कुमारी प्राप्त करत होत्या ना, कुमारी, कारण त्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं, भविष्यवाणी जी होती की कुमारिकेच्या पुढे ख्रिस्त जन्मेल, आणि म्हणून सर्वच कुमारी आपल्या स्वतःला पवित्र ठेवायचा प्रयत्न करायच्या. आणि त्यापैकी एक स्त्री ती होती, त्यापैकी एक कुमारी ती होती. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं, ज्यावेळेस देवदूत आला त्यावेळेस देवदूत तिला म्हणतो, हे कृपा पावलेली स्त्री. हालेलुया. म्हणजे तिच्यावरती कृपा झालेली होती, बाकीच्यांच्यावरती झालेले केवळ तिच्यावरती झाले. हालेलुया. आणि देव तुमच्याविषयी सुद्धा असं म्हणतो, हे कृपा पावलेल्या लोकांना. हालेलुया, हालेलुया. बाजूवाले म्हणा, तू कृपा पावलेला आहे, कारण कृपा पावल्यामुळेच तुम्ही इथं. जे कृपा पावले नाही ते नाही त्या ठिकाणी. हालेलुया. कृपा पावलेलेच इथे येतात. हालेलुया. कृपा पावलेलेच देवाकडे येतात. पण कृपा पावलेल्या लोकांनी निर्णय घ्यावा. हालेलुया. कृपा पावलेल्या लोकांनी ढिंब बसून चालत नाही, त्याला म्हणावं लागतं, देवा तू म्हणतोस तसं, तू करशील तसं, तू सांगशील तसं. आणि ज्यावेळेस आपण असं म्हणू ना, त्यावेळेस देव त्याचा संकल्प पूर्णत्वास नेतो. हालेलुया. ज्यावेळेस देवाचे संकल्प आपल्या जीवनात पूर्ण व्हावे असं वारंवार आपल्याला वाटतं, आपली कदाचित प्रार्थना असेल, बायबल वाचन असेल, पवित्र जीवन जगत असाल तुम्ही, आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल, आणि तुम्ही निर्णय घ्यायला वेळ लावत असाल, तर तुमचं हे सगळं शून्य आहे. कारण जर बाकीचं सगळं तुम्ही व्यवस्थित करता, सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही बरोबर, काही लोकांचं तसंच आहे. काही लोक प्रसंगाचं पण आकलन करतात, आणि निर्णय घ्यायची पण त्यांची इच्छा असते, सगळं काय असतं, पण लवकर निर्णय घेत नाही, वेळ लावत राहतात. आणि होतं काय, वेळ लावल्यामुळं खूप लेट होत जातं. मी माझ्या जीवनामध्ये 10 वर्ष लेट आहे. किती वर्ष लेट आहे? 10 वर्ष मी लेट चाललो आहे. 10 वर्ष. कारण मी निर्णय 10 वर्ष लेट घेतले, उशिरा घेतले. 10 वर्षात मी उशिरा चाललोय. माझं होणार, परमेश्वर त्याचे संकल्प पूर्ण करणार, पण लेट पूर्ण होत आहे. हालेलुया. त्याचं कारणच हे आहे की मी लेट आहे, म्हणून लेट पूर्ण होत आहे. तुम्ही ते करू नये, तुम्ही ती चूक करू नये असं मला वाटतं. हालेलुया. कारण ज्या वेळेस तुम्ही लेट कराल, उशीर कराल, त्यावेळेस निश्चित अर्थाने तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या गोष्टीचा पश्चाताप तुम्हाला करावा लागेल. तुम्हाला असं वाटेल की मी का उशीर केला याचा पश्चाताप मी खूप केलेला आहे माझ्या जीवनात. का उशीर केला या गोष्टीविषयी मी खूप रडलोय प्रभू. का उशीर केला या गोष्टीविषयी मला खूप वाईट वाटलेलं. खूप माझ्या जीवनामध्ये मला सगळ्यात जास्त जर कशाला वाईट वाटलं असेल तर ह्या गोष्टी की मी उशीर केला. कारण मी जे देवाने सांगितलं ते वेळेत केलं नाही. वेळेत जर केलं असतं तर आज मी खूप वेगळा असतो. आज माझ्याजवळ खूप वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. पण जर मी वेळेत केलं नसल्यामुळं त्याला उशिरा चालू झालेलं आहे. सगळं काही उशिरा सुरू झालं. आणि उशिरा सुरू झाल्यामुळे होतं काय की आपल्या जीवनामध्ये जे देव करू इच्छितो गडबडीनं काहीतरी, त्याला काहीतरी इच्छा असते करण्याची. असं काहीतरी मला करायचं आहे की जे तुम्हाला शक्य नाही, जे तुम्ही करू शकत नाही, ते तुमच्या जीवनामध्ये व्हावं असं मला वाटतं. तर आजच निर्णय घ्या. कारण निर्णय जेवढा लेट घ्या, टार्गेट सेम राहील, पण वेळ तुमच्याजवळ कमी असेल. आणि म्हणून वेळ कमी राहू नये. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जे तुम्हाला हवं आहे तितका पुरेसा वेळ मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये लवकर निर्णय घ्या. जसं मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, लगेच माझ्या जीवनामध्ये पूर्ण. ठीक आहे, लगेच सुरुवात झाली त्याची. हालेलुया. लगेच सुरुवात झाली. त्याला वेळ लावलेला नाही. देवाचे संकल्प पूर्ण होणार आहे, देवाच्या योजना पूर्ण होणार आहे.
पण वेळ लावू नका. बाजूला सांगा, वेळ लावू नका. हालेलुया. निर्णय घ्यायला वेळ लावू नका. निर्णय घ्यायला अजिबात वेळ लावू नका. प्रसंग कठीण असतील, कठीण प्रसंग रुथेच्या जीवनात होते, कठीण प्रसंग वेगवेगळ्या लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण त्या कठीण प्रसंगामध्ये तुम्ही काय नेमकं केलेलं आहे या गोष्टीकडे पाहायला मिळतं. शमशोनाने वेगळ्या त्या कठीण प्रसंगामध्ये वेगळा निर्णय घेतला आणि त्याचा परिणाम त्याला पाहायला मिळाला. अजून एक बायबलमध्ये व्यक्ती आहे की ज्याने चुकीचा निर्णय घेतला आणि पहिले शमूएलाचा 15वा अध्याय 28 वचन. लास्ट वचन आपण वाचून बंद करू. पहिले शमूएल 15वा अध्याय 28. तेव्हा शमूएल त्यास म्हणाला, परमेश्वराने इस्रायलावरील तुझे राजपद तुझपासून काढून घेऊन तुझ्याहून जो बरा असा तुझ्या शेजाऱ्यास दिले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेत नाही कठीण प्रसंगामध्ये त्यावेळेस होतं काय, या गोष्टीसारखं होतं. या ठिकाणी शौल आहे आणि शौलाला राजा होण्यासाठी निवडलेलं होतं परमेश्वराने. आणि जसं मी मगाशी सांगितलं, आपला परमेश्वर पिढीचा परमेश्वर आहे. कोणता परमेश्वर आहे? पिढ्यानपिढ्या तो आशीर्वाद देतो. हालेलुया. एका पिढीवरती त्याचा आशीर्वाद नाही. पण या ठिकाणी शौल आहे की त्याच्याच पिढीमध्ये त्याचं राज्य संपुष्टात आलं. त्याच्याच पिढीमध्ये, त्या पिढीमधून योनाथानापर्यंत त्याचं राज्य गेलेलं नाही. त्याचं कारणच हे होतं की देवाचे संकल्प जे त्याच्याविषयी होते ते त्यानं स्वतःच्या कठीण प्रसंगाच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस देवाने जे सांगितलं होतं त्यावेळेस त्याने ते पूर्णत्वास दिले नाही. देवाच्या संकल्पाला त्यांनी व्यर्थ ठरवलं आणि व्यर्थ ठरवल्यामुळे देव बायबल त्या ठिकाणी सांगतं की तुझ्यापेक्षा बरा असा कोणीतरी निवडलेला आहे. तुझ्यापेक्षा बरा असा कोणीतरी जो संकल्प पूर्ण करेल, जो योजना पूर्ण करेल, जो देवाचं सामर्थ्य पूर्ण करेल, माझ्या संकल्पाप्रमाणे चालेल असा कोणीतरी मी निवडलेला आहे. तुम्ही दूर केलं जाऊ नये यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? योग्य निर्णय घ्यावा लागेल. नाही तर तुम्ही दूर केले जा, ऑटोमॅटिकरित्या दूर केलं. कारण देवाच्या राज्यातून माणसं दूर केली जातात. भरपूर लोकांना देवाला दूर केलं. शौलाला दूर केलं देवाने. शौल म्हणाला, देवा शौलानंतर पश्चाताप केला. शौल म्हणाला, मला क्षमा करा. त्यांनी पाय धरले शमूएलाचे. देव म्हणाला, तू जिवंत आहे तोपर्यंत होणार आहे, पण तुझ्या नंतर मात्र तुझा मुलगा राजा होणार नाही. तुझं राजपद काढून दुसऱ्याला दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी दुसरा राजा आणण्याची गरजच नव्हती. कारण शौल पराक्रमी होता, शौल धाडसी होता, शौल लढणारा होता, शौल खूप चांगल्या प्रकारे देवाशी प्रामाणिक पण होता आणि शौल सगळ्यात धिप्पाड होता, उंच होता, राजबिंडा होता, दिसायला खूप सुंदर होता. सगळं काही त्याच्याजवळ क्वालिटी होती. पण एकच क्वालिटी त्याच्याजवळ नव्हती, ते म्हणजे काय? देवासोबत तो प्रामाणिक राहिला नाही. देवा हालेलुया. त्याला दूर केला. देवाने अशा माणसाला निवडलं की जो बुटका आहे, जो सावळा आहे, जो दिसायला सुरूप आहे आणि दिसायला एवढा सुंदर नाहीये आणि एकदम निकृष्ट, ज्याला समजतात ज्याची शरीरयष्टी खूप चांगली नव्हती, अशा प्रकारचा हा व्यक्ती निवडला. म्हणजे शौलाच्या अत्यंत विरुद्ध असणारा असा व्यक्ती दावीद होता. आणि अशा माणसाची देवाने निवड केली आणि त्याला त्याच्या बळाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने शौलापेक्षा जास्त लढाया दावीदाने केल्या आणि जिंकल्या सुद्धा. हालेलुया. शौलापेक्षा शौल धिप्पाड आणि शूरवीर असून सुद्धा, म्हणजे शूरवीर घराण्यातला होता, बंडविनी घराण्यातला शौल होता. त्या घराण्यामध्ये सगळे पराक्रमी माणसं जन्माला यायचे, सगळे. पण दावीदाचं घराणं असं होतं, सगळे मेंढपाळ माणसं होती. युद्धाचा त्याचा काळी मात्र काही संबंध नव्हता. पण अशा माणसाला देवाने निवडलं आणि शौलापेक्षा जास्त लढाईवरती विजय. हालेलुया. हे देवाला शक्य आहे. हे परमेश्वर करू शकतो. पण देव कधी करतो माहितीये? ज्यावेळेस देवाच्या योजनेशी जोडलं जातं. दावीद देवाच्या योजनेशी जोडला गेला. दावीदाचं हृदय जोडलं गेलं, शौलाचं जोडलं गेलं नाही आणि मग शौलाला बाजूला केलं. तुम्ही जोडले गेलं नाही तर तुम्हाला दूर केलं जाईल. तुमच्या शेजारी तुमचा कोणीतरी जवळचा माणूस येईल आणि तुम्हाला, अरे मी तर प्रार्थना करत होतो, मी जास्त ह्याच्यापेक्षा प्रार्थना केली, पण देव त्याच्याकडून यासाठी करून घेईल, त्याने प्रार्थना करायची कमी केल्या असतील, पण देव त्याच्याकडून यासाठी करून घेईल की तो संकल्पाशी जोडला, देवाच्या विचारांशी जोडलं. त्याला ठाऊक आहे की देव काय करतोय, त्याला ठाऊक आहे की देव काय करू शकतो, हे त्याला ठाऊक आहे. मग प्रार्थना करायची कमी असेल, प्रार्थना जास्त महत्वाची इथे ठरवणार नाही. का ठरत नाही माहिती? प्रार्थनेचं महत्व मी नाही कमी करत आहे, पण प्रार्थना महत्वाची आहे. पण देवाच्या संकल्पांशी जोडला जातात त्यावेळेस तुमची प्रार्थना पण ऑटोमॅटिक वाढते. त्यासाठी तुम्हाला वाढ होते ऑटोमॅटिक, त्यासाठी जास्त नाही. ज्यावेळेस मी जोडलं गेलो त्यावेळेस माझी सुद्धा प्रार्थना खूप वाढली. मला सुद्धा खूप प्रार्थनेमध्ये वाढायला परमेश्वराने मदत केली. पण जोपर्यंत जोडला गेलो नाही तोपर्यंत प्रार्थना थोडकी तुटपुंज होती. निरंतर प्रार्थना करणारा मी होतो. हालेलुया. बरेच लोक निरंतर प्रार्थना करणारे असतात, तशासाठी म्हणू नका.
का? कारण निरंतर प्रार्थना करणारे देवाच्या प्रार्थनेशी जोडले जात नाही. Yes. निरंतर प्रार्थना केली जाते. जो 5 तास अगोदरच गुडघ्यावरती बसलेला आहे तो निरंतर प्रार्थना करू Yes. शकतो. Amen. जो 5 मिनिट बसलेला आहे तो निरंतर प्रार्थना नाही करू शकतो. लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. येशू रात्रभर बसायचा म्हणून येशू निरंतर प्रार्थना करू शकतो. Yes. Hallelujah. हालेलुया. जो रात्रभर नाही बसू शकत तो निरंतर सुद्धा प्रार्थना नाही करू शकत. लक्षात घ्या. पण ज्यावेळेस मी जोडलो गेलो त्यावेळेस माझी प्रार्थना सुद्धा वाढ झाली. त्याच्यामध्ये प्रार्थनेत वाढ झाली. पण ज्यावेळेस प्रथम तुम्ही जोडले जाता त्यावेळेस देव तुमच्या जीवनामध्ये त्या प्रार्थना सुद्धा वाढवतो, आत्मिक जीवन सुद्धा वाढवतो, तुमचं पवित्रपणा सुद्धा वाढवतो. तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला घडताना पण पाहायला मिळतात. आणि मग जसं प्रकारे रुथेचं जीवन जसं बदलून गेलं, दावीदाचं जीवन जसं बदलून गेलं, तशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये त्याचे संकल्प पूर्णत्वात जाऊन बदलून जातात. हालेलुया. Praise the Lord. लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही संकटाचं आकलन करता त्यावेळेस निर्णय घेता. पण निर्णय घ्यायला वेळ लावू नका. योग्य वेळेस निर्णय घ्या. पण निर्णय घेत असताना हा पण विचार करा की मी कदाचित बाजूला तर केला जाणार नाही, मी निर्णय नाही घेतला. कारण निर्णय नाही घेतला, योग्य वेळेस योग्य नाही केलं तर लक्षात घ्या तुम्ही बाजूला केलं. Yes. शौलाला बाजूला केलं देवाने. एवढा राजा असून सुद्धा देवाने त्याला बाजूला केलं. बायबल सांगतं देवाचा आत्मा त्याला सोडून निघून गेला. Yes. देवाचा आत्मा सोडून निघून गेला. देवाचा आत्मा तुम्हाला सोडून निघून जाऊ नये यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. Praise the Lord. देवाच्या संकल्पनेशी जोडले जा, देवाच्या थॉट्सशी जोडले जा. देवाचे विचार तुमच्याविषयी वाईट विचार नाही, चांगले विचार आहेत. पण ते पूर्णत्वास हवेतून जाणार नाही. त्या पूर्णत्वास जाण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, प्रसंगाचं आकलन करावं लागेल, काही गोष्टींचा त्याग करावा लागेल, काही गोष्टींसाठी तुम्हाला समर्पित व्हावं लागेल, गुडघ्यावर येऊन प्रार्थना करावी लागेल, प्रभूसोबत वेळ घालवावा लागेल, पवित्र जीवन जगावं लागेल आणि देवाला म्हणावं लागेल प्रभू तू करणार आहेस, प्रभू तू करणार आहेस. आणि मी तुम्हाला खात्री देतो की देव तुमच्या जीवनामध्ये ते पूर्ण करेल. हालेलुया. देव आपल्या वचनापासून पाठीमागे नाही करत. देव आपल्या गोष्टीचा त्याला पश्चाताप होत नाही, कारण तो माणूस नाही, Hallelujah. तो देव आहे. आणि देव ज्यावेळेस एकदा बोलतो त्यावेळेस ते पूर्ण करतो. Amen. आणि देव तुमच्या बाबतीत ते पूर्ण करणार. असं तुमच्यापैकी कोण नाही की ज्याच्याविषयी देवाचे संकल्प चांगले नाही. देवाचे संकल्प खूप चांगले आहेत तुमचे. सगळ्यांच्या विषयी देव चांगला विचार नाही. पण तुमचा प्रतिसादाची त्याला आवश्यक. तुमचा प्रतिसाद जोपर्यंत तुम्ही त्याला देत नाही तोपर्यंत त्या गोष्टी पूर्णत्वास जाणार नाही. तुमचा प्रतिसाद कसा आहे विचार करा. आपल्या प्रतिसादाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये विचार करा की मी आजपर्यंत देवाच्या संकल्पाला काय